या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13वर अतिशय वेगळी बातमी पाहत आहोत। बातमी आहे, अधिकृत चालते फिरते पेट्रोल पंप वाहन येवला तालुक्याच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे। अशी जी नवीन संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागला। त्याच वेळोवेळी पाठपुरावा करून तालुक्याच्या नागरिकांसाठी सोयीची उपलब्ध करून दिलेली आहे। भारत सरकारचा उपक्रम असलेला अधिकृत चालते फिरते पेट्रोल पंपाचे वाहन प्रत्यक्षात उतरले व नागरिकांसाठी खुले करण्याचे काम येवला तालुक्यातील राजापूरचे घुगे बंधू यांनी केले आहे। ही संकल्पना काही वर्षापूर्वीच इतर राज्यात तुरळक उपलब्ध होती, परंतु महाराष्ट्रात ठराविक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्षात उतरली आहे। अधिकृत चालते फिरते पेट्रोल पंप वाहन नुकतेच लक्ष्मण घुगे आणि बंधू यांनी लक्ष्मण दाराडे यांच्या हस्ते पंपाचे उद्घाटन करून नागरिकांसाठी खुले करून दिले आहे। महत्त्वाची गोष्ट अशी की अडीअडचणीच्या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल डिझेलचा पर्याय हा पंप आपल्याला उपलब्ध झाला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, राजापूर। राजापूर गाव हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव निर्माण व्हावं म्हणून या उपक्रमाचा एक मोठा भाग आहे। शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना माफक योग्य दरात आणि शुद्ध डिलिव्हरी देण्याचं, घरोघरी देण्याचं हे साधन पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात राजापूर गावात चालू झालं आहे। म्हणून राजापूर गाव हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल यात शंका नाही। ग्रामीण भागातील जनतेची भावना समजून इंडियन ऑइलतर्फे फिरता पेट्रोल पंप मंजूर झाला। इंधनाची सोय ग्रामीण भागातल्या लोकांना घरपोच व्हावा यासाठी आमच्या घुगे कुटुंबाच्या वतीनं आम्ही गेल्या 2 वर्षापासून हा प्रयत्न करीत होतो। त्याला आज यश आलं, त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं आणि सर्व ग्रामस्थांनी आमच्या या उद्घाटन प्रसंगी पूर्णतः सहकार्य केलं। त्यांचं मी ग्रामस्थांचंही मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो। नाशिक जिल्ह्यामध्ये हा फिरता पेट्रोल पंपाचा पहिला आमचा प्रयोग आहे। माझा पुतण्या मंगेश घुगे याच्या रूपाने हे आम्हाला एवढं साध्य झालं। महाराष्ट्रामध्ये आमचं कुठेही परमिशन आहे पंप हा डिझेल पेट्रोल पंप घेऊन जाण्यासाठी,